मित्रांनो, तुम्ही नेहमी उपवास करत असाल किंवा उपासना करत असाल, परंतु आज मी तुम्हाला असं एक व्रत सांगतोय, जे तुम्ही व्रत पाळाल, एकदा जरी पाळाल दिवसातनं, तर तुम्हाला फरक दिसायला चालू होईल. मित्रांनो, तर हे व्रत आहे नो निगेटिव्ह वर्ड्स व्रत. म्हणजेच आपण एक दिवस कुठल्याही प्रकारचं निगेटिव्ह शब्द बोलायचं नाही. माझ्यासोबत असं का होत नाही, माझ्यासोबत असं का होतं आहे, माझ्यासोबत ह्या वाईट गोष्टी का घडत आहेत, लोकांच्याबद्दल निगेटिव्ह विचार आणू नका. मनात येत आहेत तर फुल स्टॉप द्या. एखाद्या श्रीमंत व्यक्तीला आपण पाहिलं ना, तर बरेच लोकांच्या मनात विचार येतो, खूप हरामचा पैसा असेल, कुठून पैसा कमवला असेल, हे भलते विचार देखील मनात लोकांच्या येतात. परंतु असा विचार करूच नका ना. तुम्ही जीवनामध्ये का निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करताय? तर तुमची देखील चांगली प्रगती होईल, तुमच्याकडे देखील खूप पैसा येईल आणि पॉझिटिव्ह राहा. माझं सगळं चांगलं होतं आहे, मला जॉब पण उत्तम लागणार आहे, माझं लग्न देखील व्यवस्थित होणार आहे. मित्रांनो, ही पॉझिटिव्ह विचार नक्कीच करा. एक देखील शब्द आपल्या घरामध्ये निगेटिव्ह बोलू नका. तुम्हाला आता वाटेल की समोरचा व्यक्ती निगेटिव्ह असेल तर काय करायचं? समोरचा व्यक्ती निगेटिव्ह असेल तर शांत राहा, डोकं शांत राहा, विचार करा आणि हे व्रत पाळायचं आहे एक दिवस. आणि हे एक दिवसानंतर देखील तुम्हाला तुमच्यातला काही फरक तुम्हाला जाणवतोय का पहा नक्कीच. आणि नंतर हळूहळू हळूहळू 1 दिवस, 2 दिवस, ती 1 महिना, 1 वर्ष कंटिन्यू हे पाळायचं आहे. तुमचा बदल जीवनातला काय होतंय तुम्हालाच ऑटोमॅटिक तुम्हाला कळून येईल. याशी स्वामी समर्थ. व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.